अत्यंत वाईट अशा या घटना आहेत आणि ज्या पद्धतीनं नांदेड शहरामध्ये अवैध हत्यारं आलेले आहेत. आपल्याला माहीत आहे की नांदेड शहर हे तेलंगणा आणि कर्नाटक आणि इकडे विदर्भाच्या बॉर्डरवर बसलेलं आहे. त्याच्यामुळे अनेक गुन्हेगार इथं गुन्हे करतात, तेलंगणात पळून जातात किंवा कर्नाटकात पळून जातात. दुर्दैवानं वचक इथं गुन्हेगारांवर राहिलेलं नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये अवैध जे असतील पिस्तूल नांदेड शहरात जर झडती घेतली तर किमान 1,500 ते 2,000 पिस्तूल आपल्याला सापडतील आणि त्यामुळं कोणाचाच वचक या शहरावर राहिलेला नाही. कोणी कोणाला भ्यायला तयार नाही आणि 1.5 ते 2 लाख मुलं बाहेरची इथले ट्युशनचे आलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचंही बऱ्याचदा एक्स्टॉर्शन होतं. काही लोकांचे लॅपटॉप हिसकावून घेतले जातात, त्यांना व्याजाने पैसे दिले जातात, त्यांचे मोबाईल काढून घेतले जातात. हे सुद्धा काम मुलांना मारहाण झाली. एकदा मी आमदार असताना मी रेड हँड पकडलेलं होतं आणि तो खुनाचा आरोपी होता. इंजिनिअरिंगच्या GS च्या 2 मुलांना मारत येत होता आणि त्यावेळेस पकडून मी त्याला SP ऑफिसला घेऊन गेलो होतो. 3 वर्षापासून फरार असला खुनाचा आरोपी होता. त्यामुळं नांदेड शहरामध्ये लवकरात लवकर पोलीस आयुक्तालय होणं गरजेचं आहे आणि अत्यंत कार्यक्षम आणि निपक्षपातीपणे काम करणारे अधिकारी इथं असणं गरजेचं आहे. अनेक लोक वृत्तपत्रांमधून स्वतःच्या दबंग अजून काय काय पोलिसांच्या प्रतिमा रंगवतात, सिंघम वगैरे, आणि जिथं कुठं तोडपाणी करायचं आहे तिथं मात्र तोडपाणी करायला सगळ्यात पुढं असतात. खरं म्हणजे शहाजी उमापांसारखे IG साहेब इथं आहेत आणि एक कर्तव्य कठोर आणि नॉन करप्ट तसा अधिकारी म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये अशा घटना घडणं हे थोडंसं नांदेड शहराच्या दृष्टीनं दुर्दैव आहे आणि या शहराला एक चांगलं वळण लागावं यासाठी केवळ पोलिसांचा वचक नाही तर संस्काराची सुद्धा गरज आहे. तर आरोपी पकडले गेले की मग राजाश्रय असतो, त्यांना कुठल्या कुठल्या पार्टीशी संबंधित असतात, पोलिसांवर दबाव येतो. अनेकदा ते घटनांमध्ये दिसून आलेला आहे. जो मयत झालेला आहे तो पण एक निवडणूक लढवली होती, तर राजाश्रय भेटतो आणि त्यामुळे हे आरोपी निश्चित 2 प्रकारचे गुन्हे असतात. बरेचदा राजकीय कार्यकर्ते असतात, त्यांच्यावरती आंदोलनाचे गुन्हे असतात. परंतु खरंच मुलींची छेडछाड असेल, बलात्कार असेल किंवा चोरी असेल, ज्या पद्धतीचे क्रिमिनल लोक आहेत यांना कोणीही आश्रय देऊ नये अशा मताचा मी आहे. आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मध्यंतरी शहरातल्या व्यापाऱ्यांकडून खंडण्या जमा करण्यात आल्या शेकडो कोटी रुपयाच्या आणि अनेक व्यापारी नांदेड शहर सोडून गेले. त्यामुळं राजकीय लोकांनी कठोर भूमिका घेणं अतिशय आवश्यक आहे. मग ते कुठल्याही पक्षाचे असो, त्यांनी अशा गुन्हेगारांना थारा देता कामा नये ही माझी भूमिका आहे. पोलिसांप्रती काय म्हणाल? पोलिसांचा वचक नाही आहे का? नांदेड शहरात 5 खून होतात. आपण बघितलं की सरकारी दवाखान्यामध्ये खून झाला तेव्हा स्वतः तिथं पोलीसवाले हजर होते, त्यांच्या समोर मारतायत तिथं गुन्हेगार आणि पोलीस हातावर हात धरून बसले. तर पोलिसिंग काय कामाची अशी? तुमच्याजवळ कमरेला शस्त्र आहे, तुमच्या समोर घटना घडते, पोलीस जर संरक्षण करणार नाहीत तर सामान्य माणसांनी कोणाकडनं अपेक्षा करायची? तर ज्या पोलीस तिथं उपस्थित होते आणि काहीच कारवाई केली नाही त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. उद्या विधिमंडळ अंदाज समिती